महाराष्ट्र राज्य संघर्ष समितीच्या माध्यमातून संघटनेचा विस्तार, जनहिताची कामं अधिक प्रभावीपणे राबवणं तसेच भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने विविध पदांवर नवीन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या। संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय सोहेल इनामदार, संस्थापक कार्याध्यक्ष माननीय मुझफ्फर सनदी आणि संस्थापक सचिव माननीय रेहान भालदार यांच्या मार्गदर्शनाखाली या नियुक्त्या करण्यात आल्या। नवीन पदनियुक्त्या पुढील प्रमाणात: प्रदेशाध्यक्ष माननीय सनाउल्ला बावस्कर, सांगली शहर प्रमुख माननीय साद मुल्ला, तासगाव प्रमुख माननीय नूर मोहम्मद मुलानी। यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं। संस्थापक अध्यक्ष माननीय सोहेल इनामदार यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करून त्यांना पुढील सामाजिक, संघटनात्मक व जनहितासाठी कार्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। यावेळी त्यांनी सांगितलं की भ्रष्टाचार मुक्त, पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासनासाठी महाराष्ट्र राज्य संघर्ष समिती राज्यभर जनतेच्या प्रश्नांवर ठामपणे आवाज उठवत राहील। प्रत्येक पदाधिकाऱ्याने प्रामाणिकपणे समाजसेवा करत सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कासाठी कार्य करावं। महाराष्ट्र राज्य संघर्ष समिती राज्यभर संघटन मजबूत करून लोकहित, पारदर्शकता आणि भ्रष्टाचारमुक्त भारताच्या ध्येयासाठी सातत्याने कार्यरत राहणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। महाराष्ट्र राज्य संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष माननीय सोहेल इनामदार। आज दिनांक 1/7/2026 रोजी महाराष्ट्र राज्य संघर्ष समितीच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष सनाउल्ला बावस्कर यांची निवड करण्यात आली। शहर अध्यक्ष साद मुल्ला यांची निवड करण्यात आली व तासगाव प्रमुख नूर मोहम्मद मुलानी यांची निवड करण्यात आली। आज महाराष्ट्र राज्य संघर्ष समितीच्या माध्यमातून 3 पदाची वाटप करण्यात आली। या पदाधिकाऱ्यांकडून महाराष्ट्र राज्य संघर्ष समितीच्या येणाऱ्या भविष्यामध्ये बळकटीनं यांनी काम करतील व सामान्य लोकांच्या तळागाळापर्यंत जाऊन संघर्ष समिती बळकट करतील हीच अपेक्षा व्यक्त करतो। मी माझं बोलणं थांबवतो। जय हिंद, जय भारत। नमस्कार, मी मुझफ्फर सनदी, संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य संघर्ष समिती। आज महाराष्ट्र संघर्ष समितीच्या विविध निवडी आज करण्यात आल्या आहेत। सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो की त्यांच्या निवडी झालेल्या आहेत व येणाऱ्या काळात महाराष्ट्र राज्य संघर्ष समितीमार्फत त्यांनी समिती बळकट करण्याचे कार्य करावं व अन्यायाविरुद्ध लढा लढावा। लोकांचे जे काही तक्रारी आहेत जे खास करून प्रशासनामध्ये, तर आपलं ब्रीदवाक्य हेच आहे की भ्रष्टाचार मुक्त प्रशासन, तर यासाठी आम्ही काम करत आहोत। तर यांच्याकडून आम्हाला हीच अपेक्षा आहे। धन्यवाद। नमस्कार, आज महाराष्ट्र राज्य संघर्ष समितीच्या माध्यमातून मला महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी माझी निवड झालेली आहे। सर्वात प्रथम मी आपले संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य अध्यक्ष या दोघांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र राज्य संघर्ष समिती ही तळागाळापर्यंत पोहोचेल आणि याची वाटचाल पूर्ण महाराष्ट्रभर कशी होईल याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेन। मी माझे दोन शब्द बोलून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।